धुळे सायबर पोलिसांची मोठी कारवाई, बनावट ऑनलाईन ट्रेडिंग कॉल सेंटरचा पर्दाफाश। धुळे ऑनलाईन शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरवर धुळे सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। काही आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हेमंत नारायण देशपांडे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून 484 FYERSHNIVIP ग्रोथ हब या ग्रुपमध्ये जोडण्यात आले होते। आरोपींनी शेअर मार्केट व IPO मध्ये मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्यांच्याकडून RTGS, NEFT आणि UPI द्वारे तब्बल 3,14,99,891 रुपये विविध बँक खात्यांमध्ये जमा करून घेतले। या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपींचा माग काढत वसई परिसरातील नागाव येथे सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर छापा टाकला। या कॉल सेंटरमधून नागरिकांना ऑनलाईन ट्रेडिंग व IPO खरेदीच्या नावाखाली जाळ्यात ओढले जात असल्याचे उघड झाले। कारवाई दरम्यान पोलिसांनी मोबाईल, लॅपटॉप, बँक खात्यांची माहिती तसेच डिजिटल पुरावे जप्त केले आहेत। फसवणुकीत वापरण्यात आलेल्या खात्यांमधील सुमारे 1,19,00,000 रुपये गोठवण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली। या टोळीतील आरोपी मुंबई, नवी मुंबई, झारखंड व कर्नाटक येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। दरम्यान या रॅकेटचे इतर राज्यांशीही संबंध असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। धुळे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की सोशल मीडियावरील अनोळखी ट्रेडिंग लिंक, बनावट डीमॅट अकाउंट आणि जलद नफा देणाऱ्या जाहिरातींपासून सावधान राहावे। कोणतीही फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 या सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा।